नमस्कार, मी अजय पोपळे. माझ्या व्यक्त व्हा आणि मुक्त व्हा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं योगदान देणाऱ्या लोकांची मुलाखत गेल्या 1 महिन्यापासून आपल्यासमोर घेऊन आहे. तर त्याच मुलाखतीच्या सिरीजमध्ये आज जिल्हा परिषद आणि विद्यार्थी आणि तेथील समस्या या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहे श्री माने सर. तर माने सर एक शिक्षक आहे, सोबत ते एक लेखक पण आहे. त्यांची 3 वेगवेगळी पुस्तके प्रकाशित झालेली आहे. गुरुजी तू मला आवडला, आनंदाचे झाड आणि त्यांच्या आनंदाचे झाड या पुस्तकाला मला वाटतं एक बेस्ट लोकांनी बाल साहित्य पुरस्कार म्हणून भेटलेला आहे. त्याशिवाय सरांचे असे खूप सारे वेगवेगळे पुरस्कार आहेत. जीवन गौरव औरंगाबाद तर्फे त्यांना सुद्धा एक पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या पुरस्कारची अशी पूर्ण यादीच आपल्याकडे आहे. त्याशिवाय सरांनी श्रीगुणहत्या, तसेच बेटी बचाव आणि वृक्षरोपण अशा वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा सर आपले योगदान करत आहेत. तर त्याच्याशिवाय एक विद्यार्थी कसा असावा आणि एक शिक्षक कसा असावा आणि विद्यार्थी घडवण्यासाठी एक शिक्षकांचं किती योगदान असतं, तर याविषयी आज मी सरांची मुलाखत घेत आहे. तर या मुलाखती सिरीजमध्ये मी माने सरांचं आज स्वागत करतो. नमस्कार सर. सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारावा की सध्या आपण जस्ट नुकतंच आपण कोरोनामधून बाहेर पडलो होतो. तर गेल्या 2 वर्षापासून पूर्णपणे शाळा बंद होत्या. आता पुढे शाळा सुरू झालेल्या आहे. तर त्यानंतर मुलांवरती काय परिणाम झाला किंवा शिक्षकांना आणि पालकांना दोघांना एकत्र मिळून कोणत्या प्रकारची काळजी घेण्याची आवश्यकता आहे? अगदी अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे. या प्रश्नावर उत्तर देताना मला सांगायला आनंद होईल की 2 वर्ष ज्या लेकरांशी आमची भेट नव्हती, म्हणजे फिजिकली भेट नव्हती, पण ऑनलाईन आपण म्हणतो, पण प्रत्यक्ष गुरुजी समोर उभा राहून ज्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं आणि ते प्रभावी होतं, ते ऑनलाईनच्या माध्यमातून तितकंच पुरेसं नाही. या कोरोनाच्या काळामध्ये ज्या लेकरांवर शिक्षणाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या होऊ शकल्या नाहीत, ते संस्कार होऊ शकले नाहीत, त्यासाठी ते मागं राहिले. पण आता जेव्हा ते मुलं आमच्याकडे येत आहेत तर त्याच्या अनेक समस्या आम्हाला दिसत आहेत. त्यामध्ये पहिली समस्या अशी आहे की पहिली दुसरी वर्ग तर सोडाच, म्हणजे जे पहिली दुसरीला होते मागच्या त्या कोरोना काळामध्ये त्यांना तर लेखनाचा वगैरे काही कोणतं कौशल्य झालंच नाही. त्यांना पुढे आणणं आहे आणि वरच्या वर्गातील जी मुलं आहेत त्या मुलांना वाचन क्षमता ठीक आहे लवकर येतील, पण लेखनाच्या बाबतीत मुलं फार कमी गतीनं, अगदी गती त्यांची लेखनाची कमी झालेली आहे. दुसरी गोष्ट, लिहिताना शुद्ध लेखनामध्ये फार मोठा बदल, म्हणजे अशुद्ध लेखन फार मुलं करतायत. हा एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट की ज्या लेकरांनी मोबाईल हाताळले या कोरोना काळामध्ये, आता हे आमचं ग्रामीण भाग असल्यामुळे ठीक आहे, आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना फार कमी प्रमाणात मोबाईल हाताळायला मिळाला. पालकांच्या आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मोबाईल नव्हते. पण शहरी भागातली जर समस्या पाहायची झाली तर मुलं चिडचिडे बनतायत. हे आपण सर्रास पाहतोय. तुमच्या आजूबाजूला जरी तुम्ही पाहिलं, तुमच्या कुटुंबात जरी कुणी मुलं असतील आणि त्यांनी ऑनलाईन शिक्षण मध्ये मोबाईलद्वारे शिक्षण घेतलं असेल, त्यावेळेस त्यांचा तो स्वभाव चिडचिडेपणा झालेला आहे. दुसरी गोष्ट, 8वी 9वी 10वीची जी मुलं आहेत त्यांना एक स्वतंत्र राहावं असं वाटतंय. त्यांच्यासाठी आपण एक रचना करून दिली होती ऑनलाईन शिक्षण मध्ये की त्याचा मोबाईल, त्याची स्वतंत्र रूम, कारण त्याला अभ्यास करायला ऑनलाईन मध्ये बसण्यासाठी दुसऱ्यांनी कुणी त्रास करू नये, डिस्टर्ब करू नये म्हणून 2 वर्ष आपण त्याला प्रायव्हसी दिली. देताना आपण पॉझिटिव्हली दिली, पण आता त्याचे निगेटिव्ह परिणाम आपल्याला दिसू लागले की त्या मुलाला डिस्टर्ब नको वाटायला, माणसांमध्ये जायला नको वाटायला, आणि यामुळे त्यांच्या मानसिकतेवर तो परिणाम झालाय. आणि मुलं कंटिन्युअसली एका ठिकाणी बसणं किंवा पुस्तकामध्ये रमणं याच्यासाठी अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. आता यासाठी पालकांना काय करावं लागेल की विचार करावा लागेल या बाबीवर की कितपत आपल्याला मोबाईल द्यायचा आहे. आता गुरुजी समोर येऊन प्रत्यक्ष शिकवत आहेत, तर अशा वेळी त्यांना मोबाईल पासून थोडंसं बाजूला ठेवणं गरजेचं आहे. ज्या वेळी तो मोबाईल लागेल त्याच वेळी मोबाईल देणं गरजेचं आहे. तर ही एक महत्वाची समस्या आणि त्याच्यावर उपाय करणं फार महत्वाचं आणि जिकिरीची बाब झाली. एक गुरुजी म्हणून एक ग्रामीण भागातील जे मुलं आहेत हे यापासून वाचले, मी बोललेलोच आहे या बाबतीत. आपण तेवढ्याच पद्धतीनं तेही मुलं मागं पडले असं जे म्हटल्याची ओरड येते की ग्रामीण भागाला शिक्षण झालं आहे. पण दुसऱ्या अँगलनं जर पाहिलं तर ह्या मुलांनी या 2 वर्षाच्या काळात आजी आजोबा, आजूबाजूचा परिसर, त्यांच्या म्हणजे जे शहरात राहणारी माणसं सुद्धा गावात आली, त्यांच्यासोबतचा सहवास असेल, घरातील उठल्यापासून ते झोपेपर्यंतची अनेक कामं आईकडून शिकली, आजीकडून गोष्टी ऐकल्या, हाही एक बेनिफिट त्या काळामध्ये झालेला आहे मला असं वाटतं.
तर मग इथून पुढे शिक्षकांनी अशा मुलावरती कसं लक्ष द्यायला पाहिजे, किंवा शिक्षकाची मला वाटतं सध्या भूमिका खूपच जास्त महत्वाची झालेली आहे अशा केसमध्ये. हो, नक्कीच. आता आम्ही जेव्हा वर्गावर शिकवायला जातो त्यावेळेस ज्या मुलांना म्हणजे वाचता येत नाही, लिहिता येत नाही, लिहिण्याच्या क्षमतेमध्ये तो माग आहे, वाचनाच्या क्षमतेमध्ये माग आहे, आम्हाला 2-3 गट करावे लागत आहे. अधिक गतीचा असलेला मुलगा त्याचा एक गट, मध्यम गतीचा एक गट आणि तिसरा एकदम अगदी प्राथमिक लेवलवर असलेला गट आहे. तर या तिघांना एक सांगड घालून आम्हाला ते शिकवावं लागत आहे. म्हणजे जसं जसं वरचा वर्ग जाईल तसं तसं ती कठीण परिस्थिती येत आहे. ठीक आहे, मान्य, पहिली, दुसरी आणि तिसरीच्या मुलांना आम्हाला अजूनही चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतं, पण वरच्या वर्गांना विषय वाढतात, अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढते, तर त्यामध्ये सुद्धा ते अभ्यासक्रम देणंही आहे आणि त्यांना त्या पद्धतीवर, त्या पातळीवर आणणंही तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही सर्व शिक्षक लोक अतिशय महत्वाच्या मेहनत घेत आहोत. मीच नाही तर आमची सगळी जी काही टीम आहे शिक्षकांची, महाराष्ट्रातील असेल, देशातील असेल, कारण शिक्षकांनाही ही गोष्ट जाणवली आहे की मागील 2-3 वर्षाच्या काळात मुलांची फार मोठी हानी झालेली आहे. जे देशाची असेल किंवा जगाची आर्थिक हानी म्हणून काढता येऊ शकते आपली, पण लेकरांची जी झालेली जी मानसिक हानी आहे, जी ज्ञानाची हानी आहे, ती भरता येत नाही, कधीच भरता येत नाही. त्यासाठी सगळ्यांना आपल्याला मेहनत करण्याची गरज आहे. सर, मला तुमचं अशी बोलताना एक आठवलं की तुमची मुलं, दोन्ही मुलं पण तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकत आहात त्या शाळेमध्ये तुम्ही जिल्हा परिषदेला ऍडमिशन घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलांना इंग्लिश मिडियमला टाकू शकला असतात, पण तरी पण तुम्ही असं का केलं? हा, नक्कीच. प्राथमिक शिक्षण खऱ्या अर्थानं मातृभाषेतून, मायबोलीतून घ्यावं, याशी मी फार मोठं संलग्न आहे. आणि याचं कारण असं आहे की मी ज्या भाषेतून बोलतो, ज्या भाषेचे माणसं माझ्या आजूबाजूला असतात, त्या भाषेतून मला लवकरात लवकर सहज ग्रहण करता येतं. पण अचानक मला एखाद्या चित्रपटगृहात नेलं, तमिळ चित्रपट आहे पाहूया, आणि तिथं गेलो तर मी फक्त स्क्रीन पाहिलं, त्या स्क्रीनवरलं ते जे काही हावभाव आहेत ते पाहिलं, पण ते म्हणायलंय काय नेमकं, ते बोलतोय काय हे मला नाही समजणार ना. पण ते जर माझ्याच मातृभाषेतून असेल तर मी ते चित्रही पाहिल आणि ते म्हणते काय तेही ग्रहण करेल. हा एक भाग. मला सांगायचा एक भाग आहे की प्राथमिक शिक्षण म्हणजे अगदी मुलांना भाषा अवगत होण्याच्या कालावधीमध्ये जी आजूबाजूला बोलली जाणारी भाषा आहे, ती जर भाषा आणून देण्याचा प्रयत्न केला तर मला नाही वाटत की ते सहज कॅप्चर होईल. उलट कुठंतरी त्या लेकरावर अन्याय केल्यासारखं होईल. हा एक भाग. दुसरा भाग असा की ग्रामीण भागात किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये भले आज ओरड असू देत की जिल्हा परिषदची शाळा एक वेगळ्या भावनेनं पाहतात. मी जरी जिल्हा परिषदचा शिक्षक असला तरी मला याची जाणीव आहे की अनेक लोक एक दुसऱ्या नजरेनं पाहतात की इंग्लिश स्कूल चांगली असते, तिथली मुलं टाय बेल्ट सूट बूट मध्ये असतात, इंग्लिशमध्ये बोलतात, 4 इंग्लिशचे वाक्य म्हटलं की आमच्या बापाला पण छान वाटतं. ह्या गोष्टी वेगळ्या. पण ओरिजिनल शिक्षण ज्या पद्धतीने आपण म्हणतो ग्रामीण भागात जिल्हा परिषदेमध्ये मिळतं, तिथं कोणताही पालक सहजरित्या आमच्याशी संपर्क साधतो. तुम्ही आत्ताच इंग्लिश स्कूलच्या एखाद्या शाळेमध्ये जा, तुम्हाला गेटवरच अडवलं जातं. असेल त्यांचा तो भाग असेल तो प्रशासनाचा, पण आमच्या जिल्हा परिषदेमध्ये अगदी प्रत्येक पालकाला, प्रत्येक माणसाला येता येतं, बोलता येतं, भेटता येतं. दुसरी गोष्ट, माझी मुलं मी तिथं का घातली? तुमचा असा प्रश्न आहे किंवा तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही पण इंग्लिश स्कूलला घालू शकता. पण मला असं म्हणायचं की मी ज्या मुलांना शिकवायला जातोय ते मराठी माध्यमाची मुलं आहेत. मी मराठी माध्यमाच्या मुलांना शिकवायचं आणि आपली मुलं इंग्लिशच्या याच्यात घालायच्या, हा एक माझ्या ताकवात बसणारा मुद्दा नाहीये. आणि आज माझी दोन्ही मुलं जिल्हा परिषदेला आहेत. यात मला अभिमानानं सांगायला आवडेल की कोणत्याच बाबतीत, कोणत्याच टप्प्यावर ते मागं नाही. हा एक भाग. आणि मी माझी मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत घेऊन जाताना माझी पण एक नैतिक जिम्मेदारी बनते की आपले वडील सर्व मुलांना शिकवत आहेत, त्यावेळेस मला तेवढ्याच ताकदीनं माझ्या मुलांच्या समोर उभं राहायचं आहे की माझा वडील इमानदारीनं काम करतो, हे प्रेशर माझ्यावर येते किंवा सगळे अपडेट काम मला करावे लागतात. एक भाग. आणि दुसरा भाग, गावकऱ्यांच्या बाजूला जर पाहिलं तर गावकऱ्यांना एक आनंद मिळतो, एक विश्वास येतो की गुरुजी आपले मुलं शाळेमध्ये आणतो. तर साहजिकच शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा तेवढाच चांगला आणि पोषक होतो की जी शाळा बदलायला हवी. आणि दुसरी गोष्ट,
जिल्हा परिषदेमध्येच मी शिकलेलो आहे. जिल्हा परिषदेमध्येच मला बऱ्याच गोष्टी सापडल्या आहेत आणि सृजनशील मुद्दे म्हणजे जे अनेक खेड्यापाड्यातून गोरगरिबांची मुलं एकत्र येतात, एका डेस्कवर बसतात, एका बेंचवर बसतात, एकमेकाचे डब्बे खातात. पण हेच आपण इंग्लिश स्कूलच्या बाबतीत जर पाहिलं तर तिथे एक सिस्टीम असते. म्हणजे ते आज हा डब्बा त्याच्यामध्ये तीच भाजी असायला हवी किंवा आज हा युनिफॉर्म तेच असायला पाहिजे. तसं आमच्या जिल्हा परिषदमध्ये पण आम्ही ड्रेस कोड ठेवलेले, पण एवढे निर्बंध लावलेले नाही. त्याच्यामुळं आमच्याकडचं शिक्षण हे बहरदार आणि प्रफुल्लित होतं आणि सक्षमरित्यानं होतं. त्यामुळे मी माझ्या मुलांना म्हणजे विचार केला की आपण आपल्या शाळेमध्ये न्यायचं. सर, आता आपला स्टेट बोर्डचा सिलेबस जो काय तो खूप हाय लेवल म्हणजे सरची क्वालिटी जी आहे आणि आपण जर सीबीएसई सोबत जर कम्पेअर केलं तर दोघांचं पुढे तर सिलेबसमध्ये खूप प्रकारे आपल्याला तफावत जाणवते. आणि बऱ्याचदा जे ग्रामीण भागातले मुलं असतात ते सीबीएसईला आर्थिक परिस्थितीमुळे ऍडमिशन घेऊ शकत नाही. तर तुम्हाला असं वाटत नाही की पुढच्या एक गरीब जनतेवरती हाय काढणे आहे किंवा शिक्षण पॉलिसी एक अशी असावी की जेणेकरून पूर्ण देशासाठी एकच सिलेबस असावा? अगदी हा, ह्या गोष्टी लक्षात येतात किंवा वेगवेगळे अभ्यासक्रम विद्यार्थी तर एकसारखं. देशातील प्रत्येक विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि ती चांगल्या पद्धतीनं वापरण्याचा आणि त्याचा चांगला करण्याचा भाग प्रत्येकानं केला पाहिजे. पण ही वेगवेगळी एज्युकेशन पॉलिसी का, म्हणजे अभ्यासक्रम वेगवेगळा का? पण आता बघा, मला सांगायला आवडेल तुम्हाला याच्या माध्यमातून की या आता जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्यामध्ये यातला जो काही भाग आहे तुमच्या त्या प्रश्नाचा त्यामध्ये त्यांनी ते समाविष्ट केलेला आहे. काय होतंय की अभ्यासक्रमाची वेगवेगळी जी काही पद्धत केली आहे, सीबीएसई असेल, स्टेट गव्हर्नमेंटचा असेल, ICSI असेल, हे 3 वेगवेगळे अभ्यासक्रम असतील किंवा अनेक दुसरे असतील, ही फाळणी तर बरोबरच नाही आहे. विद्यार्थ्यांना अन्यायकारक आहेच. पण दुसऱ्या अँगलनं जर विचार केला तर त्या राज्याची भौगोलिक परिस्थिती पाहून त्यात काही त्याचा विचार करून हा अभ्यासक्रम रचना केली असं म्हणणं आहे शिक्षण तज्ञांचं. पण जेव्हा आपण नीटची एक्झाम देतो, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतो, तिथं सीबीएसईचे मुलं किंवा इतर अभ्यासक्रमाची मुलं सरस ठरतात, जे की स्टेट गव्हर्नमेंटची मुलं थोडीफार मागे पडतात. तर याचं तेच कारण आहे. किंवा देश लेवलचा अभ्यास जर सर्वच मुलांना दिला तर एक समान पातळीवर, एक उदाहरण घेऊया की एकाच लाईनवर सर्व मुलं उभा केली आणि एकाच वेळी धावायला लावली तर ती स्पर्धा अगदी काय म्हणता येईल त्याला, अगदी करेक्टली होईल की एक मुलगा पुढच्या पातळीवर आहे सीबीएसईच्या, त्याच्या पाठीमागच्या ह्याच्यावर आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटचा 3 पावलं माग आहे किंवा 2 पावलं माग आहे. तर साहजिकच पुढच्या पावलावरला मुलगा पुढे जाईल ना. ती स्पर्धा पोषक किंवा एक सकसपणे ती झाली असं म्हणता येणार नाही. हा अन्याय कुठेतरी दिसतोय. याचाच विचार करून न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता एक वेगळ्या पद्धतीची बांधणी केली आहे. मधल्या काळामध्ये असं होत होतं बघा की सायन्सकडे मुलगा गेला तर सायन्सचेच विषय घेऊन त्याला शिकावं लागायचं. मग पुन्हा काही विद्यार्थ्यांना कॉमर्सकडे जावं लागायचं, मग त्याला इकडे सायन्सकडे जाता येत नव्हतं, आर्ट्सकडं, नंतर शेवटी आर्ट्सचा मुलगा येत होता. पण आता या पॉलिसीमध्ये असं केलं की सायन्सचा जरी मुलगा असेल तर त्याला मराठी शिकता येऊ शकतं, तो इकडचा इतिहासही शिकू शकतो. ही पॉलिसी त्यांनी रचना केलेली आहे, हे उत्तम आहे. आणखी या माध्यमातून आणखी एक महत्वाचा म्हणजे मी अभ्यास केला याबाबतीत की आता हल्ली तुमच्याही लक्षात येईल की ITI जाण्याची मुलांची संख्या भरमसाठ वाढली. चांगल्या गुणांना पास होणारी मुलंही ITI प्रवेश होत आहेत. हे कुठंतरी एक त्या बाजूने पाहिलं तर चांगली बाब, पण दुसऱ्या बाजूनं गंभीर बाब आहे की चांगले विद्यार्थी, चांगल्या गुणांना पास होणारे विद्यार्थी इंजिनिअरिंगकडे न जाता, इंजिनिअरिंग हा कशासाठी काढला आपण की अतिशय कुशल माणसं आपल्याला मिळावी म्हणून, आणि त्याच्यानंतर ITI हा भाग येतो. पण आज सर्रास मुलं ITI कडे का जातात, त्याच्या मागचं जर कारण शोधायचं असेल तर धक्कादायक आहे. कारण लवकर ITI मधून आपल्याला काम मिळतं, पैसे मिळतात, पण ही कुठल्याही बाबतीत चांगली बाब नाहीये. कारण आपण इंजिनिअरिंग काढली, त्याच्यावरच्या ज्या काही व्होकेशनल कौशल्यनिष्ठ अभ्यासक्रम आहे तिथं मुलं न जाता इकडे जाणं ही चुकीची बाब आहे. तर या बाबतीत सगळ्या गोष्टीचा अभ्यास आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये केलेला आहे. बऱ्याचदा तुम्हाला असं झेडपी सध्या कोणत्या प्रॉब्लेमना सध्या सामोरं जात आहे, याविषयी कसं बघा, जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे किंवा तिथले गुरुजी म्हणजे कुणीही हाका अशी प्रकार आहे. कुठलीही शैक्षणिक बाब किंवा कुठलंही गव्हर्नमेंटचं सरकारी काम आलं तर त्यांना
खूप मोठ्या प्रमाणातलं मनुष्यबळ सहज उपलब्ध होतं. म्हणून जिल्हा परिषदेकडं कोणतंही काम म्हणजे इलेक्शनचं काम असेल, कुठल्याही सर्वेचं काम असेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं आम्हाला लागल्या जातात. आता आम्ही सरकारी माणसं असल्यामुळे आम्हाला ते करणं भाग असतं. सरकारचा जो काही आदेश असतो तो आम्हाला पाळावा लागतो. ते सगळं करत करत अनेक प्रश्न निर्माण होतात. आम्हाला खिचडी पण खाऊ घालावी लागते मुलांना. विशेष पुन्हा मुलांचे कपडे असतात, त्याला येणारे पैसे, त्या पैशांमध्ये अनेक लोकांचे डोळे असणं ते सुद्धा हाताळावं लागतं. त्यांना पण हँडल करावं लागतं. त्यानंतर शाळेच्या इमारती आता तुम्ही जर पाहत असाल तर बऱ्याचशापैकी चांगल्या झाल्या, पण बऱ्याच ठिकाणी मोडखळी झाल्या, पण गळत आहे, पत्रे आहेत. या सगळ्या बाबीवर मात करत आम्ही ते काम करत आहोत. खूप साऱ्या समस्या आहेत, पण त्या समस्येवर जिल्हा परिषदेचा गुरुजी नक्कीच मात करत आहे. पण मला सांगायचं असं आहे की मी नेहमी असं म्हणतो की एक काही कालावधी जर समजा 1, 2, 4, 5 वर्षाचा कालावधी धरला आणि फक्त सांगितलं गुरुजींना की तुम्हाला आता दुसरी कुठलीच कामं नाही, फक्त तुम्ही मुलांना शिकवा, 5 वर्षाचं टार्गेट तुम्हाला, बघूयात काय होतंय. गुरुजींची सगळी कामं काढायची आणि फक्त मुलांमध्ये बसून तुम्ही फक्त मुलांचं शिक्षण घ्या. हे जर केलं तर काय रिझल्ट येते हे एकदा शासनाला पाहावं. जे ओरड सुरू आहे किंवा खूप सारे कामं आहेत, आम्ही आंदोलन करतो, आम्हाला शिकवू द्या, तुम्ही ही दुसरी कामं देऊ नका. आमचा हक्क आहे, आम्हाला मुलांना शिकवायचं आणि शिक्षणाचा अधिकार आहे तो मुलांना गुरुजी आम्हाला शिकवा. समजा आमच्या शाळेतली 2-3 मुलं म्हणजे शिक्षक बीएलओ आहेत, आलं की त्यांना 3 दिवस मिटिंगला जावं लागतं. त्या 3 दिवसाचा अभ्यासक्रम मागं पडतो मुलांचा. मग वर्षभरातील जे कार्यदिन आहे तिथं ते आम्ही शिकवायचे सोडून आम्हाला तेच कामं करावी लागतात. म्हणजे अशा अनेक ज्या काही समस्या आहेत त्या समस्या शिक्षणाला हानिकारक आहे. म्हणून मुलांच्या शिक्षणावर त्याचा अप्रत्यक्षरित्या परिणाम होतोच. सर, या मॉडर्न जगामध्ये सध्या आपण बघतो की टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस खूप बदलत चालली आहे. तर शिक्षकांनी त्याला कसं अपडेट ठेवण्याची आवश्यकता आहे, याविषयी तुम्ही बाकीच्या लोकांना कसा संदेश द्या? बघा, प्रत्येक व्यावसायिक किंवा प्रत्येक ज्या क्षेत्रात माणूस जातो त्या क्षेत्रात त्याचं एक वेगळं भांडवल असतं आणि तो त्या पद्धतीनं प्रत्येक जण आपल्याला अपडेट करायला असतं. शिक्षणाच्या बाबतीतही प्रत्येकानं अपडेट केलंच पाहिजे. पण पहिली गोष्ट अशी किंवा शिक्षक झाल्यानंतर आमच्या सहकारी बांधवांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण आपलं शिक्षण चालू ठेवलं पाहिजे. जसं मी 12वी DED वर लागलो, त्याच्यानंतर मी BA केलं, MA केलं, BEd केलं, म्हणजे आपली एक पात्रता पुढे वाढवली. आणि हे वाढवत असताना काय होतं की आपणही शिकत राहतो आणि खऱ्या अर्थानं शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक विद्यार्थीच असतो असं मी मानतो. म्हणून तो रोज नवीन नवीन शिकायलेला असतो. राहिला भाग असा की शिक्षकाचं जीवन हे येणाऱ्या काळात एक संदर्भ ग्रंथ म्हणून असतो. कोणताही शिक्षक असू देत, मग मी असू देत किंवा देशातला कोणताही शिक्षक असू दे, तो एक संदर्भ ग्रंथ म्हणून राहतो. त्यानं केलेलं काम, त्यानं घडवलेले विद्यार्थी एक आयडियल असतात आणि ते त्या दिशेनं पाहिलेलं असतात. मला स्वतःला समृद्ध करताना माझ्याकडे मी एक सांगायला आनंद होईल की ही जी काही पुस्तकांची संख्या आहे, संपत्ती आहे, ही खऱ्या अर्थानं मला बोलण्यास किंवा विद्यार्थ्यांना नवीन देण्यास सतत प्रेरित करते. तसं प्रत्येक गुरुजींकडे आपला एक वेगळा पुस्तकांचा, संदर्भ ग्रंथांचा ठेवा असायला हवा. आणि जर समजा एखाद्या विद्यार्थ्यानं आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला तात्काळ जरी उत्तर देता नाही आलं तर त्याला मी ठीक आहे बेटा, उद्या मी अभ्यास करून सांगतो किंवा तुला शोधून सांगतो, हे तरी आपल्याला सांगता. आणि शोधण्यासाठी आपल्याकडे संपदा असायलाच हवी. आणि काय होतंय, आता खेदानं हा उच्चार करावा असं वाटतो की जर समजा शिक्षक एखाद्या ग्रंथालयाचा सदस्य नसेल किंवा त्याच्या घरात 4 ग्रंथ नसतील, 4 पुस्तकं नसतील आणि तो पेपरही वाचत नसेल, असे आमचे काही जर बांधव असतील तर मला कधी कधी कमालीचं गंभीर प्रश्न वाटतो की हे मुलांच्या समोर उभारत कसे असतील. की समजा जर पुस्तक तुम्ही वाचत नसाल, अपडेट वर्तमानपत्र वाचत नसाल, तर केवळ ज्या क्रमिक पुस्तकं आहेत त्या क्रमिक पुस्तकातलंच तुम्ही शिकवत असाल तर नक्कीच त्या मुलांच्या ज्या काही बौद्धिक क्षमता त्या विकसित तुम्ही करत नाहीये. जे काम तुम्हाला दिलेलं आहे, तुमच्या हाताला दिलेलं आहे, ते काम तुम्ही इमानदारीने करत नाहीत असा माझा म्हणजे आक्षेप आहे त्यांच्यावर. मी करतो म्हणून नाही, एक शिक्षकाची भूमिका मी इथं मांडतोय की ग्रंथसंपदा जर तुमच्या सोबत असेल तर तुम्ही मुलांच्या मनात चांगलं स्थान निर्माण करू शकता.
याला एक चांगलं उदाहरण मला द्यावं असं वाटतं की जर समजा आईनं सकस आहार घेतलं तर ती बाळाला आपल्या चांगलं दूध देऊ शकेल ना. जर ती चांगलं खाणारच नाही तर ती चांगलं दूध देऊ शकणार नाही. तसंच आहे, आम्ही दिवसभर 5-6 तास ज्या मुलांच्या समोर उभे असतो त्या मुलांचे अनेक प्रश्न असतात. प्रश्न नसू देत, पण त्या म्हणजे जो मुद्दा येईल त्या मुद्द्याला अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं मांडता आलं पाहिजे. अशा पद्धतीचं जे काही देणं असतं हे ग्रंथ देत असतात, ग्रंथ पुरवत असतात. आणि जेव्हा असा गुरुजी समोर उभा राहतो त्यावेळेस मुलं सदैव अगदी त्यांचे डोळे चमकतात. मी म्हणतो ना की जेव्हा गुरुजी समोर उभा राहून बोलत असेल आणि समोरचे मुलांचे डोळे चमकत नसेल तर ते काय उपयोग आहे. म्हणजे गुरुजी बोलत असताना मुलांचे डोळे चमकले पाहिजेत. अरे काहीतरी नवीन सांगते आमचा गुरुजी, नवीन इन्स्पायरेशन देतोय आम्हाला. आणि याच्याही पलीकडे आणखी एक उदाहरण द्यावं असं वाटतं की गुरुजी जी संधी ज्या माणसाला मिळाली गुरुजी म्हणून तो या पृथ्वीवरला सगळ्यात भाग्यवान माणूस. कारण ती संधी इतरांना भेटलेली नाहीये. ज्याचा सन्मान अगदी रिटायर झाला तरी तो गुरुजीच असतो. शाळेत तर असतोच, निवृत्त झाल्यानंतरही त्याला गुरुजीच म्हटलं जातं. आणि राष्ट्रपती असो पंतप्रधान असो, ज्या गुरुजीने शिकवलं त्याच्या पुढे नतमस्तकच व्हावं लागतं. आणि हा एक सर्वोच्च पुरस्कार असतो. मग त्या पदाची जे काही शिक्षकी पेशा आहे त्या पदाची गरिमा वाढवण्याचं काम आम्हा शिक्षकांचं आणि ते वाढवलंच पाहिजे. आणि ह्या एक बरेच ज्या काही पिढ्या येतात त्या गुरुच्या जीवनामध्ये त्या पिढ्या घडवण्याचं काम आपण करत असतो. आणि इतिहास रूपानं त्या मुलांच्या रूपानं आपण जिवंत राहत असतो. याचा एक उदाहरण की द्यावं असं वाटतं की माझ्या मुलाला एक औशेकर सर नावाच्या गुरुजींनी इंग्रजी लिहिण्याची एक दिली, ट्रेनिंग दिली म्हणूया. 1-1.5-2 महिन्यामध्ये तर इतकं सुंदर अक्षर काढू लागला. ते अक्षर पाहून मला हेवा वाटला की मलाही गुरुजी अशी जर भेटली असती तर माझं अक्षर इतकं सुंदर निघालं असतं. पण याच्या पलीकडे जाऊन मी असा विचार केला की त्या गुरुजीचा आपण सन्मान करूया. जेव्हा मी त्यांच्याकडे घेऊन गेलो तर त्या गुरुजींचे वाक्य असे होते की अरे आजपर्यंत अनेक शेकडो मुलं माझ्याकडून शिकून गेले पण तुम्हीच पहिली व्यक्ती आहात की माझा सन्मान करत आहे. त्याच्यावर मी एक विधान केलं की गुरुजी जोपर्यंत हा पोरगा जिवंत आहे त्याच्या प्रत्येक यशाच्या शिखरात त्याच्या बोटांमध्ये तुम्ही जिवंत आहात. असंच मी जरी गुरुजी असेल किंवा जे बी गुरुजी असतील असे मुलांच्या आयुष्यात सदैव जिवंत राहतो जरी आपण मरून गेलो तरी. सर, आता विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ही जी त्रिमूर्ती आहे यांच्या भूमिका कशा असाव्या जेणेकरून आपला देश जास्त प्रगतशील होऊ शकेल. हा बघा, गुरुजींच्या बाबतीत तर मी आता बोललो की गुरुजींनी अपडेट व्हायला पाहिजे आणि तेवढ्या तिची पदाची गरिमा ओळखली पाहिजे. ते जर ओळखलं ना तर हे पालक आणि विद्यार्थी, बघा विद्यार्थी तयार असला तर गुरुजी बी तयारच होतो किंवा गुरुजी तयार असेल तर विद्यार्थी तयार होतो. आता हल्ली गोष्ट पालकांच्या बाबतीत सध्या शहरी भागातील पालक सदैव सतर्क असतात. त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात, त्यांना क्लास लावतात, वेगवेगळे संगीत क्लास असतील ते लावतात. पण खेड्यातल्या जे काही पालक आहेत यांच्या बाबतीत मात्र थोडंसं गंभीर बाब आहे. जसं मी आता तांड्यावरल्या शाळांवर काम करतो. आम्ही एखाद्या कार्यक्रमाला जरी बोलवलं तरी पालक येत नाही. का? त्यांच्या ज्या वेगवेगळ्या आर्थिक समस्या असतात, आर्थिक बाबी असतात त्याच्यामध्ये अडकलेले असतात. पण तरीही वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून पालकांना आम्ही एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो. जसं की दर महिन्याला आम्ही, जसं तुम्ही आहात किंवा मागे एकदा आम्ही DSP मॅडमला बोलवलं होतं शाळेत, त्यांच्या मुलाखती असतील त्यावेळेस ती पालकं येतात, काही महिला येतात आणि ती कार्यक्रमाला रात्रीला घ्यावा लागतो. शाळा दिवसभर पण एक रात्रीला त्यांच्यासाठी वेगळा कार्यक्रम घ्यावा लागतो. तर ही एक जनजागृती शिक्षकाला करावी लागते आणि ती करायलाच हवी असं मला वाटतं. कारण कसं आहे, शिक्षण जोपर्यंत शिक्षणाचं महत्व आई वडिलांना कळत नाही किंवा आता मुलींच्या बाबतीत आमच्याकडे तसंच आहे. 6वी-7वी झाली की मुलींचे लग्न करतात. त्यासाठी आम्ही कालच्या ध्वजारोहण समारंभामध्ये सुद्धा पुण्याच्या मयुरा मैफळ नावाच्या RTO ऑफिसर यांना आम्ही बोलवलं होतं. तेही त्यांना युनिफॉर्मवर बोलवलं. याचं कारण असं होतं की त्या दिवशी खूप सारा गाव एकत्रित येतो, महिला येतात आणि त्यांनाही असं वाटलं पाहिजे की अरे माझे पण मुलगा असा बनला पाहिजे, माझी मुलगी अशी बनली पाहिजे. ही एक जी काही प्रेरणा आहे त्या अशा वेगवेगळ्या माध्यमातून दिल्यानंतर पालकांना शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. ही एकदा पक्क झालं की किंवा आमच्या शाळेत काहीतरी वेगळं होत आहे आणि आपण मुलांना शिकवलं पाहिजे, मुलांना घरी नाही ठेवलं पाहिजे. मुलाला काय लागतंय, शाळेमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी द्यायला हव्यात
ही जर एकदा जाणीव पालकांना झाली तर नक्कीच आता हे मोबाईलच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी पालकांपर्यंत पोहोचतात, खेड्यापाड्यातल्या पण पालकांपर्यंत पोहोचतात. सहज आम्हाला पण त्यांना फोनवर बोलता येतं आणि मुलांच्या बाबतीत अपडेट घेता येतात. तर पालक अशा पद्धतीनं तो जागरूक होत आहे. पालकांचं सहकार्य जर लाभलं तर अनेक शाळा नावारूपास येतात. अनेक माझे मित्र आहेत, त्यांनी नवगण राजुरीची शाळा असेल किंवा औरंगाबादचे गाळवटी तांडा असेल, अशा अनेक शाळांवर गाव एकत्रित येऊन मोठमोठे मॉडेल्स तयार झाले. तर ही एक गाव पाठीशी उभा राहिल्यानंतर मी गावकऱ्यांना जाहीर बोलत असतो. मी तर असं सांगत असतो की गावकऱ्यांनो, मी किंवा माझे सर्व सहकारी तुमच्या गावात तुमच्या मुलांसाठी आलो आहोत. तुम्ही आम्हाला राबवून घ्या, आमचा फायदा करून घ्या आणि आम्ही तुमच्यासाठी आहोत. पण तुम्ही कुणीच येत नाही. तो मान्य आहे की तुमचा आमच्यावर विश्वास असेल, पण आम्हाला असं वाटतं की तुम्ही यायला हवं आणि आमच्या मुलांनाही यायला पाहिजे. गुरुजी आपण असं करूया असं पालकांनी म्हणायला हवं, असं आम्हाला आशा वाटते. पण पालक कुणीच येत नाही. जरी पालक येत नसेल तरी आम्ही आमच्या शाळेमध्ये वेगळ्या पद्धतीचे उपक्रम घेऊन त्यांच्या मुलांवर वेगवेगळे संस्कार करण्याचा भाग करतोय. त्यांची मुलं म्हणण्यापेक्षा ती आमचीच मुलं आहेत. आम्ही जेव्हा शाळेत येतो तर शाळेत येणारं प्रत्येक मूल आमचं आहे आणि ते घडवण्याचं काम आमचंच आहे. मूल एकदा पालक आणि शिक्षकांची जोडी जमली तर विद्यार्थी तो तयारच असतो, कधीही तयार असतो, तो कुठेही शिक्षण घ्यायला तयार असतो. चार भिंतीतच नाही तर त्याच्या बाहेर जाऊनही शिक्षण भरलं जातं असं मला वाटतं. सर, तुम्ही आत्ताच बोलले की तुम्ही तांड्यावरती काम करताय, तिथले बरेच पाल्ले हे पोलीस तर ते आपल्या मुलांना सुद्धा सोबत घेऊन येतात आणि किंवा काही असाही समाज आहे की जो फुटपाथवर राहतो तर त्यांच्या मुलांना भीक मागायला लागते. अशा मुलांना सुद्धा शिक्षण भेटत नाही किंवा जे वीटभट्टीवर काम करतात की ज्यांची स्कत आपली एका जागेवर दुसऱ्या जागेवर त्यांना जावं लागतं. तर अशा विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी कसं? बघा, हा फार गंभीर प्रश्न आहे. कारण एक जवळपास 5 कोटीच्या वर विद्यार्थी शाळाबाह्य आहेत. त्यांना त्या प्रवाहात आणण्याचं मोठं काम सर्व शिक्षक करत आहेत. जसं वीटभट्टीवरली कामगार असतील, त्यानंतर ऊसतोडीला जाणारे असतील, गाडी बैल मध्ये जाऊन लोहाराचं काम करणारी मुलं असतील आणि फुटपाथवरली मुलं असतील. तर या मुलांसाठी वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आहेत. साखर शाळा आहे, वस्ती शाळा आहे. या माध्यमातून काही मुलांना काय कन्व्हर्ट करता येते. जसं का आमच्या गावामध्ये मागे गाडी लोहार आले होते तर त्यांची एक 4-5 पोरं होती. त्यांना आम्ही आमच्या शाळांमध्ये वर्गांमध्ये बसवलं. काही वीटभट्टीवर काम करायला मुलं आलेली होती तर 4-5 महिने ते राहणार होते तर त्यांना आम्ही वयानुरूप प्रवेश केला. पण काय होतंय, हे काही प्रमाणात होतंय. जसं वर्गात येणारा प्रत्येक मुलगा जाणीवपूर्वक आम्ही त्याला लक्ष देतो. आता समजा काही पालकांच्या समस्या असतात, ते नाहीच पाठवू शकत. उदाहरणार्थ आमचंच घेऊया की आमच्या ऊसतोडीला म्हणजे 4 तांडे आहेत आणि ऊसतोडीला खूप सारे लोक जातात. तरी आम्ही मागील 2-4 वर्षापासून म्हणजे जे प्रमाण होतं ते आम्ही रोखलं. इथंच उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना इथं रोखण्याचं काम केलं. तर ह्या मुलांसाठी ज्या काही पॉलिसी गव्हर्नमेंटनं राबवलेल्या आहेत त्या आहेत, पण ते राबवणारी जी काही टीम आहे ती कमी पडत आहे. पण यांचं भवितव्य खरंच नक्कीच अंधारमयच आहे. जेवढे मुलं म्हणजे काही गुरुजी भेटले तेवढे प्रभावामध्ये येतील आणि बाकीच्यांचं तर असंच राहणार आहे. कारण ही समस्याच आहे ना. जर फुटपाथवरल्या मुलांना म्हणजे एक तर घरच नाही, मग त्यांनी राहायचं कुठं? शिक्षणाचा तर प्रश्न लय खूप लांबचा. अशा मुलांना दुर्दैवानं म्हणावं वाटतं की नियतीनं त्यांचं बालपण हिरावून घेतलं. अगदी लहान वयामध्ये त्यांना काम करावं लागतं, लहान वयामध्ये त्यांना भीक मागायला लावणं, ह्या गोष्टी सर्रास होतात. ही फार गंभीर बाब आहे. आमच्या ऊसतोडीला जाणाऱ्या काही मुली होत्या, इतकं वाईट वाटायचं की हे लेकरू आता काय शिकेल की नाही पुढं. समजा नाही शिकलं तर काही अडचण, म्हणजे सगळ्या अडचणच आहे ना समस्या त्यांच्या. बरं, याच्यात काय ते आर्थिक प्रॉब्लेम्स असल्यामुळे शिक्षक आम्ही काही करू शकत नाही. समजा पालकांना म्हटलं किंवा नका निघू, आम्ही तुमचे हे करतो, पण ते म्हणतात ना गुरुजी आम्हाला घर बांधायचे, मुलींची लग्न करायचे, त्यासाठी पैसे, लहान लेकरांना सांभाळण्यासाठी नाही येत आम्ही. अशा वेळी आमचे हात बांधल्या जातात. आम्ही काय काय बोलणार आहे. पण हळूहळू याच्यात आणखी प्रगती होत आहे. काही आता ऑनलाईन शिक्षणाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या येत आहेत. मी आताच लोकवाङ्मयाच्या एका पुस्तकामध्ये एक उदाहरण पाहिलं की तिथं
एक जीवन काहीतरी आडनाव आहे त्यांचं, की ते फुटपाथवरल्या मुलांना घेऊन रात्रीच्या 8 ते 9 म्हणजे दिवसभर ते इंजिनियर आहेत, दिवसभर ते कंपनीत काम करतात आणि संध्याकाळी 6 ते 8-9 वाजेपर्यंत त्या मुलांना शिकवतात, म्हणजे पैसे वगैरे काही न घेता. म्हणजे असेही काही लोक करत आहेत, पण ते पुरेसं नाहीये. म्हणजे करत आहेत की त्याची एक मानवी अवदारी म्हणून समजूया, असे करणारे खूप सारे लोक आहेत, संस्था आहेत. पण या बाबतीत नक्कीच शासनानं लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. सर, शाळेतला प्रत्येक मुलगा हा पहिला येऊ शकत नाही. तर अशा मुलांसाठी म्हणजे बऱ्याचदा मुलामध्ये न्यूनगंड तयार होतो पालकांमध्ये की माझा मुलगा पहिला आला नाही म्हणजे भवितव्य काहीच नाही. तर अशा तुम्ही पालकांना काय सांगाल की प्रत्येक मुलगा हा युनिक असतो किंवा प्रत्येक मुलगा हा पहिला येऊ शकत नाही, तर त्याच्याविषयी तुम्ही कसं भाष्य करा? हे बघा, प्रत्येक मुलामध्ये एक वेगळेपण असतं आणि प्रत्येक मुलगा काही अधिकारी बनू शकत नाही, कलेक्टर बनू शकत नाही, पण त्याच्यामध्ये एक वेगवेगळे गुण असतात आणि ते गुण हेरून त्याला त्या दिशेनं प्रवाहित करण्याचं काम केलं पाहिजे. दुर्दैवानं म्हणावं असं वाटतं की आपल्या भारत देशामध्ये आपण एकाच पद्धतीच्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये जात आहोत. इतर राष्ट्रांची जर एज्युकेशन पॉलिसी पाहिली, त्या मुलाचा जो कल आहे त्या कलानुसार त्याला पाठवलं पाहिजे. इतर राष्ट्रांमध्ये ज्या पद्धतीने समजा पहिल्या वर्गाला जेव्हा प्रवेश देतात तिथं त्यावेळेस वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले असतात. खेळाचं वेगळं, पेंटिंगचं वेगळं, वेगवेगळ्या वस्तू तोडफोडचं वेगळं, अशी कंपार्टमेंट केलेली असतात आणि 1 महिन्याभर त्या मुलांना त्याच्यात रमवलं जातं आणि निरीक्षण केलं जातं की कोणता मुलगा कुठं रमला जास्त. जसं एखादा मुलगा पेंटिंग, कलर याच्यामध्ये जास्तीत जास्त रमला महिनाभरात तर त्याचा कल ओळखला जातो. खेळाच्या ह्याच्यामध्ये जर जास्तीत जास्त रमला तर हा खेळामध्ये प्रगती करू शकतो, किंवा इकडे दुसऱ्या एका ह्याच्यामध्ये रमला तर ही जी काही कल चाचणी आहे, आता होत आहे आपल्याकडेही होत आहे पण फार कमी प्रमाणात होत आहे. तर अशी कल चाचणी घेऊन जर मुलांना त्या त्या दिशेनं प्रभावित केलं तर नक्कीच आपल्याला अनेक स्टार्स मिळतील. पण आता सध्या असं हल्ली चालू आहे, तुम्ही पण पाहत असाल आजूबाजूला, की डॉक्टर, इंजिनियर आणि याच्या पलीकडे आम्हाला काही काहीच दिसत नाहीये. मग मला तेच म्हणायचंय की मग मी तरी आता माझ्या वर्गातील जी मुलं आहेत, एक नॉमिनल पेपर्स वगैरे होतात, गुणवत्ता वगैरे आणि म्हणजे पहिला वर्ग दुसरा असं काही काढत नाही, पण त्यांना जाणीव करून देतो की तू चांगली प्रगती केली याच्यामध्ये. साहजिकच मुलांचं खच्चीकरण होतं यामधून. म्हणून प्रत्येक मुलगा पहिला यावा वगैरे हा जो काही हट्ट आहे तो नाही केला पाहिजे. त्याच्यात ज्या काही कलागुण आहेत, जी कौशल्य आहेत ते शोधले पाहिजे आणि त्या मुलाला ते सांगितले पाहिजे की तू हे करू शकतोस. मला इथं उदाहरण द्यावं असं वाटतं. आम्ही आणि आमचा बाप मध्ये नरेंद्र जाधव यांनी असं म्हटलं की माझ्यातील राजहंस माझ्या गुरुजींनी शोधून दिला. तर ती गुरुजींची एक मोठी महत्वाची भूमिका आहे की प्रत्येक मुलाला त्या त्या टप्प्यावर जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा त्याला जवळ घेणं आणि तुझ्यात हे आहे बेटा, हे करू शकतोस तू, हे सांगणं त्या गुरुजीचं काम आहे. तसं आपण जर तुम्ही असाल, मी असेल, पालक असतील, ज्यांनी त्या मुलांमध्ये नेमकं काय दडलंय हे शोधणं गरजेचं आहे आणि मुलांकडून ती अपेक्षा नाही करावी की तू पहिलाच आला पाहिजेस. मी तरी माझ्या मुलांवरही करत नाही, मी माझ्या शाळेतल्या असो, माझ्या घरच्या मुलांना असो. आताच कालचे एक उदाहरण आमचे गुरुजी सांगत होते की माझ्या शेजारच्या मुलांना फार इंग्लिश मधून चांगलं भाषण केलं आणि माझा मुलगा तेवढा करू शकलो नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो काही दुःखद भाव होता, तर मला ते खटकला. आणि करू दे ना, काय हरकत नाही, 4 इंग्लिश वाक्य किंवा 4 चांगलं भाषण केलं म्हणून असं काही झालं नाही. तुझ्या मुलानं एक चांगलं सुंदर चित्र काढलं असेल, सुंदर रांगोळी काढली असेल, ती त्याला जमणार नाही. त्याला फक्त बोलायला जमलं, पण तुझ्या मुलाला चित्रही जमलं, तो रनिंग मध्ये पहिला आला तोही जमलं, आणखी दुसरं काही त्याला चांगलं जमत असेल. म्हणजे आम्ही काय करतो, एक खिडकी बंद झाली की सगळं आपण बघणंच बंद करतो. एका खिडकीत म्हणजे त्याला दिसलं तर दुसऱ्या अनेक खिडक्या आहेत ना, अनेक आहेत ना, आम्ही एकच दिशेनं चालत राहतो आणि त्याच्यावर प्रेशर करत आहोत. सर, तुम्हाला माझा एक शेवटचा प्रश्न असेल की विद्यार्थी म्हणजे आपल्या देशाचं भवितव्य आहे, तर आपल्या देशाला एक अशी कोणती शिक्षण पद्धती आणण्याची गरज आहे किंवा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्याची गरज आहे जेणेकरून एक चांगला विद्यार्थी घडेल आणि आपल्या देशाचं भवितव्य चांगलं असेल? बघा, म्हणजे एक तुम्हाला सांगायला आवडेल मला की मी हे जे पुस्तक लिहिले आहे ते गुरुजी तुम्हाला आवडणार, या पुस्तकामध्ये खूप सारे शैक्षणिक बीज सापडतील. आता हे मी माझे स्वतःचे वैयक्तिक मुलांसोबत केलेले अनुभव आहे. तर यामध्ये मी असं विचार केला की मी असं मांडलंय
की या पद्धतीनं गेल्यानंतर नक्कीच मुलं बहरतात. म्हणजे गुरुजी तुम्हाला आवडला हिचं टायटलच काहीतरी युनिक सांगून जातं की पहिल्या वर्गाच्या मुलांची यात अनुभव जास्तीत जास्त आहेत की आम्ही शिकवत असताना पहिल्या वर्गाचा माझा काही जोड बसत नव्हता सुरुवातीला 2 महिने, पण 2-2.5 महिन्यानंतर अचानकच एक मुलगी, चिमुकली मुलगी उठते आणि मला म्हणते की गुरुजी तुम्हाला आवडला. तर मी एकदम तिच्याकडे पाहतच राहतो आणि पूर्ण अंगावर रोमांच उभे राहतात आणि मला मग बाकी सर्व मुलं म्हणू लागतात गुरुजी तुम्हाला आवडला. मग मला इथून सांगायचं असं की जेव्हा मुलांना गुरुजी आवडतो तेव्हा खऱ्या अर्थानं शिक्षण बहरतं आणि तिथून पुढचा प्रवास फार सुखद होतो. म्हणजे मुलांच्या मनात गुरुजीनं स्थान मिळवलं, गुरुजी त्यांचा होतो आणि गुरुजी जे बी काही सांगतील, ज्या पद्धतीचं शिकवतील ते नक्कीच त्यांच्यामध्ये ते उतरतात. हा एक सांगण्याचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट, सध्याची जी परिस्थिती पाहतो त्यावेळेस मी स्वतःला जिम्मेदार समजतो. उदाहरणार्थ समजा मी भ्रष्टाचार करणारा एखादा मुलगा पाहतोय, आम्ही शिकवलेला तरुण जवान मुलगा जेव्हा भ्रष्टाचार करतो त्यावेळेस जर मी पाहत असेल तर नक्कीच मी गुन्हेगार आहे. आमचे संस्कार कुठेतरी कमी पडले हो, आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत, शिक्षक लोक, पालक, असं मला नेहमी वाटत राहतं. म्हणजे की म्हणून अशी काही पॉलिसी असायला हवी किंवा मुलं इथूनच चांगल्या पद्धतीने गेली पाहिजे. आमच्याकडून जाणारा पोरगा अतिशय चांगल्या पद्धतीने गेला पाहिजे. आम्ही या बाबतीत एक रचना केली की आनंदाचं झाड नावाची कन्सेप्ट शाळेमध्ये तयार केली की प्रत्येक येणारं मूल हे एक आनंदाचं झाड आहे. ते आनंदाचं झाड फुलवण्याचं, बहरण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि तो आनंदाचं झाड जेव्हा समाजात जाईल तेव्हा त्याला आनंदच द्यावा, उपद्रव मूल्य करू नयेत, त्यांना उपद्रवी होऊ नये. याच्यासाठी आम्हाला त्याच्यामध्ये अनेक गोष्टी भराव्या लागतील आणि ह्या इथंच भरल्या जातात. मी सांगतो सर, 8व्या वर्गापर्यंत जर मुलांचा बेस उत्तम केला, उत्तम नॉलेज दिलं, उत्तम त्याच्यावर संस्कार केले तर नक्कीच तो मुलगा भविष्यामध्ये जे काही आज उपद्रव दिसत आहे ते होणार नाही. पण हे कुठं आम्ही सगळ्यांनी मिळून करावं लागेल. मी एकट्याने करून नाही चालणार, आपल्या सर्वांना मिळून करावं लागेल. एक चांगली बीज सर्वांना वाटावी लागतील शेजाऱ्यांच्या. याला एक अनुसरून एक छोटंसं उदाहरण देतो की म्हणजे एक शेतकरी असतो आणि तो शेतकरी दरवर्षी पेरणी सुरू होत असताना त्याच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तरेच्या शेतकऱ्यांना तो जो बीज पेरतो तो बीज मोफत वाटतो. पूर्वेला असणाऱ्या शेतकऱ्यांना फुकट बी देतो, इकडच्याला देतो. साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की असा कशामुळे देत असेल ते फुकट बीज? त्यांनी दुसरं पेरावं, त्यानं त्याचं दुसरं पेरावं. कारण त्याचं समजा त्यांना ते बीज जरी दिलं तर त्या इतरांपेक्षा त्याचं पीक भरपूर येतं, हेही तितकंच खरं आहे. ते सांगण्याचा भाग असा आहे की का तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देतो की तो का देत असेल ती बीज. त्याचं एक कारण आहे की हा उत्तम बीज पेरतोय स्वतःच्या शेतामध्ये, कितीही उत्तम बीज पेरू दे, पण दुसऱ्या बाजूचा शेतकरी जर कमी दर्जाचं बीज पेरलं त्याच्या चारी बाजूचे आहे तर त्याच्या शेतातून येणारे जी काही फुलपाखरं आहेत, कीटक आहेत, मधमाशा आहेत, त्या जेव्हा परागीभवनाची प्रक्रिया होते तेव्हा त्यांच्या पायांना जे परागकण चिकटतात ते याच्या शेतात येणार आहे. साहजिकच त्याच्या शेतातील कमी प्रतीच्या बीजाचे परागकण इथे येतील आणि याच्याही पीक उत्पन्न कमी होईल. म्हणून तो अगोदरच आयडिया करतो की इतरांनाही तो उत्कृष्ट बीज देतो. साहजिकच तिथले परागकण चांगले उत्तम येतील आणि याचंही पीक भरघोस येईल. सांगण्याचं तात्पर्य याच्या मागचं असं आहे की समजा मी माझ्या मुलांना उत्तम संस्कार देतोय, घरामध्ये शिवी द्यायची नाही, काही करायचं नाही, बोलायचं नाही, सवयी, पण जेव्हा माझा मुलगा शेजाऱ्याकडे जातो त्यावेळेस तिथं ती शिवीगाळ करणारी मुलं आहेत ना, या बाजूला गेलं तरी ते आहेतच. म्हणून मला काय करावं लागणार आहे की माझ्या आजूबाजूच्याही लोकांना तेवढं चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यावं लागेल, तेवढं चांगले बीज त्यांच्याकडे द्यावे लागेल. असं बीज आपल्याला सर्वांना पेरावं लागेल, द्यावा लागेल, तेव्हा सर्वांचीच पीक आणि सर्वच मुलं उत्तम बनतील असं मला वाटतं. धन्यवाद सर. एक शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचं नातं कसं असावे, तसेच एक जिल्हा परिषद आणि इंग्लिश मिडियम हे जरी माध्यम वेगवेगळे असले तर इंग्लिश मिडियम मध्ये शिकला तरच मुलगा मोठा होतो, हा जो भ्रम आहे तर सरांनी याविषयी खूप एक चांगलं आपल्याला भाष्य केलं आहे. आणि वन नेशन वन एज्युकेशन पॉलिसी असावी यासाठी सुद्धा सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. परत शाळेतील विद्यार्थी हा प्रत्येक विद्यार्थी हा पहिला येऊ शकत नाही, पण प्रत्येक विद्यार्थी हा युनिक असतो
आणि तो एक देशाचं भवितव्य आहे. यासाठी एक आदर्श शिक्षक कसा असावा आणि शिक्षकांनी मुलासाठी काय काय करावे या वेगवेगळ्या सरांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याच्याबद्दल मी सरांचं धन्यवाद मानतो आणि थँक्यू सर.